कार्यक्रम आहे. द्वापारी युगापासून कार्यक्रम त्याची परंपरा चालत आली. द्वापारी हे यमुना नदीच्या तीरावर आपले संघटित जमवून कार्याचा कार्यक्रम करतात. असं ठेवून आहे त्यांच्या ग्रंथांनी. आणि संतांनी त्याचा विचार तुमच्या समोर मांडला. संतांनी ग्रंथाच्या गोष्टी झाल्या, पण त्यांनी त्या तुमच्या निर्णयामध्ये त्याचा कार्यक्रम कसा होते शब्द ज्ञानाने त्यांनी त्या गोष्टी समजवली. शब्द ज्ञानाने त्यावेळेच्या ज्या गोष्टीचा विचार मांडला ना, आताच्या संतांच्या विचाराप्रमाणे हा कार्यक्रम करणे आहे. संत वचनाचा माणूस. कारण संतांनी या कार्याचा विचार करताना मांडताना असं म्हटलं का येऊनी पिढी जमावणी पोरे हरी करितो काला असे शब्द ठेवले आहेत. यमुना पिढी जमावण्या पोरे म्हणजे आताही तो काला करत आहे. त्या शब्दातून शिकवून भेटू काही मार्गदर्शन भेटू. आजही तो काला करत आहे. मग आजही तो काला करत आहे त्याचा आपल्या काही ना काहीतरी शोधून लागला पाहिजे ना. काला करत आहे म्हणजे तो कोणत्या पद्धतीने काला करत आहे, कसा काला करत आहे शब्द घेऊन आहेत ना. हरी सर्व काही हरी, हरी सर्व काही हरी, कुशल भो हरी दयाची माया, 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 दयाची माया. आपण करून पाहिजे का? हरी काला करून राहिला ना. हरी हा श्याम पुरुष आहे ना, आमच्यासाठी हे विचार लिहून ना, त्यांचा मार्गदर्शन आहे ना. आणि काला जो आपण करून पाहिजे हा काला कोण आता त्याला उत्तर दिला हरीचा काला. हरीचा काला, हरीचा काला गावाचा आहे. तर हरीचा काला हाल कसे? हरीचा काला हाल कसे? त्याला खाता आला पाहिजे ना. आवाज आहे तर मग त्याला खाण्याचा पोट पाहिजे का नाही? आता आपल्याला कोण नसं का, कोण नसं का, हा तोंड आहे तरी याला तुम्ही तोंडच होणार ना. संत म्हणतात हा
देहाचा तोट आहे. या देहाच्या तोटाला तू काला खातो म्हणजे तुला खाताच येणार नाही. मग या देहाच्या तोटाच्या पलीकडे तोट आहे. अरे अरे वैधवा गोड्या सोड गाठोड्या सुतोरीच्या, सोड गाठोड्या सुतोरीच्या, सोड गाठोड्या सुतोरीच्या, सोड गाठोड्या सुतोरीच्या. बालकाला फिरतो मुंच्या, बालको बालकाला फिरतो मुंच्या. असा तो शब्द म्हणते का? गरीब होता नाही ना. घरी तो म्हणून राहिला ना, म्हणजे तो आपकारे करून राहिला म्हणजे ना. घरी करी तो गोपाल काला, आता तो काला खावाचा आहे तर काल कसे कोणत्या पद्धतीने खाऊ शका. म्हणून ते गाठोड्या आहेत शब्दाच्या पांढऱ्या, तिला शिदोरी म्हणून नाव ठेवला. त्या गाठोड्या सोडा, गाठोड्या सोडा. आता गाठोड्या सोडा तर कसं सोडा. ते गाठोडी सोडता आली पाहिजे. गाठोडी सोडता आली पाहिजे. जेव्हा कृष्णावर असा दोघे नवरा बायको होते गोकुळातल्या गोष्टी, गोकुळामध्ये तर कृष्णाने काय केलं, त्याच्यावर कृष्णावर ते आळ आणत होते. कृष्ण साहेब काय जे नाही ते बोलत होते. कृष्णाने काय केलं म्हणे, रात्री गेला पतीची दाढी पत्नीची वेणी, तो गाठ बांधून गाठबाई कोणाशी सुटेना, 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 गाठबाई कोणाशी सुटेना. शब्द एवढे लहान नसतात. एक शब्द गुरुदेव दाता को लाके पंडित मिलन वेदन भालेवा. या पुरुषांना लिहून ठेवला. त्याने याबद्दलची काही माहिती असेल का नाही. अशी ही शब्दामध्ये बांधलेली गाठोडी ती कशी सोडा. संत म्हणून राहिले का गटोडी सोडा. गटडी घोर चलो बंजारा, गटडी घोर चलो बंजारा, गटडी घोर चलो बंजारा, गटडी घोर चलो बंजारा. गटडी
विवेकी सोडी विवेकी साधी सुद्धा गोष्ट राहिली का हे असे आता नाही. यासाठी काला खावाचा आहे. ते गाठोडी त्याला सोडता नाही पाहिजे. तर गाठोडी सोडल कोण? तर हरी. जेव्हा तो हरी आला सर्व लोक ते सकाळ झाल्यावर त्यांना सोडून पाहिला. ती गाठोडी त्याची पत्नी त्याच्यावर आरोप करते. तो तिच्यावर आरोप करते. तू बांधली तू बांधली. गाठोडी सोडत नाही. तोडण्याचाही प्रयत्न केला, कापण्याचाही प्रयत्न केला, पण ते गाठोडी जाळण्याचा प्रयत्न केला, पण जडतही सपरीकडच्या मग अंगणात आले. अंगणामध्ये आल्यावर गावातील सगळे लोक जमा झाले. त्यांना सोडण्याचा प्रयत्न केला. सर्व गाव येत मिळून सोडण्याचा प्रयत्न केला, पण ते गाठोडी काही सुटत. मग कृष्ण आला आणि तो कृष्णाला पाहिला. का झाला म्हणजे असं आहे. दृष्टी माझी दृष्टी पाहता बरोबर ते गाठोडी सुटली. पाहता बरोबर ते गाठोडी सुटली. तेव्हा त्याला वाटला, अरे बाबा येथे काही कृष्णाचा तरी काहीतरी खेळ आहे. आहे कृष्ण म्हणजे कोण? तुमच्या जवळचा हरी. हरी सर्व काही तरी बहुपरी. तो तुम्हाला प्रत्यक्ष समजावून दिला आहे. हरी प्रत्यक्ष. हरी जिसे जनी बनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखली. हरी हरी अंतकाळी तैसा संकटाने हरी त्या सांभाळे अंतरवाळे. हरी त्या सांभाळे अंतरवाळे. हा काला कोणाचा आहे? हरीचा काला. आता हरीचा काला खावायचा आहे. हरीचा काला. तर हरीला ओळखावा लागेल. हरी कोण आहे हे पाहावा लागेल. हरी कोणाला म्हणते? कोण हरी? कोणचा हरी? मग तुम्हाला याच्यासाठी संत वचनाकडे जावं लागेल. संत वचन त्याचा निवाडा करून देतील. संत वचन त्याची आम्हाला माहिती करून देतील. तुम्ही काला म्हणता, काला म्हणजे काय? काय काला म्हणावता? लाया पोयाचं काला म्हणावता का? काय काला म्हणावता? कोण काला? कायचा काला? त्याला कसा उत्तर दिला? अनंत नामी आता काला एकाच नावाचा नाही आहे. त्याला किती नाव आहेत? त्याला अनंत नाव म्हणून नाव ठेवलं. त्याच्यापासूनच एवढे ग्रंथ तयार झाले. चहुवेदी जान षडशास्त्री कारण
का हरीपासून 4 शास्त्र 18 पुराण झाले. कोणताही ग्रंथ ते एका हरीपासून झाला. आता कोणी जरी बोलल, कोणती चतुराई करत, शब्दाशिवाय बोलल का? शब्द हा चतुर आहे ना. शब्द एवढा मोठा चतुर आहे तर कोणती कला निर्माण करू शकते. पण इकडच्याच गोष्टी आहेत, वरच्या बाहेरच्या आतमधल्या आहेत का? नाही. शब्द शब्दात इतरा शब्दाचा होतसे अंत, तेथे झाला तेथे वेद झाला अनंत, हृदय म्हणती नेती नेती. ते आता आम्हाला काही सांगता येत नाही, हे आता आम्हाला काही बोलता येत नाही. एखाद्या हरीचे किती वेद तयार झाले, उपनिषद तयार झाले, ज्ञानेश्वरी तयार झाली, भागवत गीता तयार झाले. कोणता तयार नाही झाला? मनाचे श्लोक, हरिपाठ, दीपरत्नाकर, काय काय असे सुंदर ग्रंथ तयार झाले. ते एखाद्या हरीपासूनच निर्माण झाले ना. हरीपासूनच. म्हणून सगळ्याचा सार एक काय आहे? हरी आहे. हरी हरी भेटला तर सर्वच भेटला. एक जाण्या तो सर्व कुछ जाण्या, और एक नाही जाण्या तो कुछ नाही जाण्या. हे शब्द ठेवले आहे. आणि तो एकच तर तुम्हाला समजावून देत आहे. एकालाच तर धरून ठेवा. बाकी म्हणाला इकडे तिकडे भटकू देऊची पाहिजे. काय एकाला धरून ठेवता आला पाहिजे. बाकी कोणी काही कर, कारण चतुर माणूस तो काही सांगू शकते. त्याच्या जवळ नंतर पाठांतर राहतेत ना. म्हणूनच तर ज्ञानेश्वर महाराजच्या रामदास स्वामी असा प्रमाण ठेवलं, ज्ञाना शास्त्र पडलोके. कमी लोक आहेत का? बहुशास्त्र अभ्यास सडे धर्मताटा अभिमान कोटी, असा पूर्णता येनसी अजमारे. हरे राम मंत्र सोपान पारी. एकापासूनच एक तत्व हरी असे सर्वत्र. एक तत्व हरी असे सर्वत्र. नाहीसे सर्व शास्त्र हरीला एक तत्व बनवून टाकला. तत्व 5 तत्व तर मुख्य आहेत. 6वा तत्व 5 तत्वाचा मुख्य तत्व म्हणलं तरी 36 तत्वाचा मूळ. मूळ म्हणल्यानंतर जसा झाडाचा मूळ फळ वेगळा, पण मूळ तोंडच नाही राहिला ना. जिवंत राहिलेला आणि तोंड मूळ आहे म्हणलं तरी चालते. तसा सारखा झाडाचा मूळ तोच नाही तर तो झाड जिवंत राहील का? तशा सारखा तुझ्या जवळ हरीच नाही तो जिवंत राहील का? मेल्याप्रमाणे नाही तर काय झाला तो. म्हणूनच तर त्याला मुर्दा म्हणून नाव ठेवला. मुर्दा देव नाही ठावे त्या हरीला देव
देव म्हणून नाम ठेवला. हरिना देव नाही नाही जनी, हरिना देव नाही नाही जनी, हरिना देव नाही नाही जनी, हरिना देव नाही नाही जनी. अखंड पर्वती हरी जमुना, अखंड पर्वती हरी जमुना, अखंड पर्वती हरी जमुना, अखंड पर्वती. म्हणून जपाना त्या हरीला, हरीचं स्मरण करा ना. ऐकत तुमच्या जवळ आला आहे ना तो. तुम्हाला इकडे तिकडे धुंडावची काही गरज नाही. काही धुंडावची काही गरज नाही. असा हा हरी सर्व काही करे. आता त्याला धरून ठेवायचा आहे तर धरून ठेवायचे कसे? काय हात पाय धरून ठेवासाठी काहीच नाही. देवाला हात पाय आहेत का? पण संतांनी शिकवताना ह्या गोष्टी कशा लिहिल्या? हरीचे चरण दृढ धरा. हरीचे चरण चरण दृढ धरा. काही देवाला चरण गिरे नाही, पाय गिरे. शिकवण्याची भाषा आहे ना, बोलावाची भाषा आहे ना. म्हणून देवावर भाव ठेवा, देवावर विश्वास ठेवा, देवावर निश्चय ठेवा. देवाला मस्त पकडून ठेवा. लहानसा नांद्या आणि आवरू आवरू असे काही जुन्या लोकांची मन आहे. लहानसा नांद्या तो काही मोठा आहे. सूक्ष्म होनी सूक्ष्म. डोळ्याला दिसणारा तसंच आहे नाही. हाताने धरवे ना डोळ्याने पाहावेना, हाताने धरवे ना डोळ्याने पाहावेना, हाताने धरवे ना डोळ्याने पाहावेना. विज पुन्हा जाणार संतामाते, विज पुन्हा जाणार संतामाते, विज पुन्हा जाणार संत वचनावर विश्वास ठेवा. संत वचनावर, गुरु वचनावर विश्वास ठेवा. ऐका तुम्हाला ठिकाण दाखवायला आहे ना. हाताने धरवेना डोळ्याने पाहावेना. एक एक शब्द सांगून राहिले ना. अधिकारण तेथे राहिले प्रमाण, अधिकारण तेथे राहिले प्रमाण, राहिले प्रमाण, अधिकारण तेथे राहिले प्रमाण. जोडी आत्मा जाण ओळखावा, जोडी आत्मा जाण ओळखावा, जोडी आत्मा जाण दिसत आहे तर दिसत नाही म्हणून राहिले नाही. म्हणून अनंत नामी याचा काल. त्याच्याच नावावर कोणताही
भजन तयार झाला, कोणताही प्रमाण तयार झाला, त्याला मस्त धरून ठेवा. म्हणजे धरून ठेवा म्हणजे हाताने धरून ठेवा. त्याच्यावर भाव, त्याच्यावर विश्वास, त्याच्यावर प्रेम, त्याच्यावर निश्चय. तर यासाठी संत महात्म्यांनी अनंतरामी आता काला वेद म्हणे पाहू. आता पाहण्याची भाषा वापरता येते. पाहता येत असेल म्हणूनच ते पहा म्हणून राहिले ना. दिशे जमीवनी प्रत्यक्ष लोचन एका जना घनी ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. आकाश जसा कोणीकडे आहे तसा तो हरी कोणीकडे आहे, कोणत्याही दिशेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे हरी रूप, ध्यान जप तुझा ध्यान जप एवढा मोकळा करून टाकला तुम्हाला. तुझा ध्यान जप. म्हणून यासाठी हा शहाणपणाचा संताचा मार्ग आहे. म्हणून काला हा जो शब्द घेण्यात आला आहे, तुझा जन्म कशासाठी, तुझा जन्म कशासाठी झाला हा एक होता. कशासाठी झाला तर तुझा एकच जन्म होण्या कारणासे आला कोणी, होण्या कारणासे आला कोणी, होण्या कारणासे आला कोणी, सांगा हो आम्हाके जड करी, सांगा हो आम्हाके जड करी, सांगा हो आम्हाके जड करी, सांगा हो आम्हाके जड करी. तुकोबारायाने आपल्याला प्रश्न केला, सांगा हो आम्हाके जड करी, सांगा हो आम्हाके जड करी. आपल्या जवळ त्याला उत्तर कोणी त्या प्रश्नाचा उत्तर समजावून देणारा आपल्याला भेटलाच नाही ना. म्हणे तुम्ही धन्य आहात, भाग्यवान. देहाच्या बाजूला जरी आपल्याला निष्कम देत असाल तर तुम्ही भाग्यवान, तुम्ही देह नाही राहिले. देहाच्या पलीकडे चांगल्या देहा आहे का. देवाजवळ तुमचा स्थान झाला, देवाजवळची तुमची वस्ती झाली, देवाजवळची. तुम्ही देहामध्ये नाही राहिले. इतकी तुमच्यामध्ये पावर आहे. म्हणून साधू संत महात्मे बोलले तर झाला म्हणजे तुझा जन्म कशासाठी. सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा. माझा पांडुरंगा अवतार पावी, माझा पांडुरंगा अवतार पावी, माझा पांडुरंगा अवतार पावी.
साधनाची नाही आटाळी गरजच नाही म्हणून राहिली. चंद्रभागे स्नान वंदी हरी कथा. चंद्रभागे स्नान. चंद्रभागा इकडे नाही, हे तुमच्या जवळच्याच गोष्टी सांगून राहिले. चंद्रभागे स्नान वंदी हरी कथा. चंद्रभागा भेटलेला त्याला हरिकथा भेटली. चंद्रभागा हा महत्वाचा विषय तुमच्यासाठी आहे. चंद्रभागा, चंद्र म्हणजे मन, भागा म्हणजे माया. त्या ठिकाणी चंद्र मनही आहे ना, त्या ठिकाणी माया आहे. माया आहे. समर्था नित्य हरी मगती माया काय. चंद्रभागे स्नान वंदे हरे कथा. समाधान चित्ता सर्व काल. अंतःकरणाचा हा एक भाग आहे. त्या अंतःकरणापासून त्याला समाधान चित्ता तुका म्हणे काला वैभवी गुरु अगते तुलाव संतापने. हा भेटतच नाही म्हणून राहिले, पण संतांच्या संगतीने हा तुम्हाला मला सहज झाला. काही कठीण नाही. अल्ला भेटू लाभ यासाठी एकच प्रमाण ठेवला. लाभ आहे ज्याच्यासाठी तुम्हाला संतांची संगत करावी लागेल. संतांच्या संगतीशिवाय त्याचा लाभ घेता येणार. या लकारी या रे लागे शब्दांना किती त्याचा आम्ही विचारताय, किती वर्णन करताय, पण पोट काही भरावचा नाही. तुका म्हणे सांगा येणे भरू नका भोगे. त्यांना पोट भरावचं नाही काम. त्याच्यासाठी आज आपल्याला हरी म्हणून देव दाखवल्या त्याला भरून ठेवा पाहिजे. त्याचा तो काला आहे. त्याला डोळा डोळे याने डोळ्याचा डोळा तो डोळा या डोळ्याला सांगते म्हणून हा डोळा पाहते म्हणून डोळा डोळ्याने पहा. डोळा गौसुनी यासाठी मंडळी तुम्ही सर्व शहाणी मंडळी आहे. शहाणी मंडळी आहे. शहाणपणाचा हा मार्ग आहे. शहाणा तो धनी बाकीच्या लोकांसाठी नसा हा. बाकीच्याला उमजावचा विषय नसतो. तुम्हाला संतांची संगत लाभलेली आहे. म्हणून आता आपण शेवटच्या भागाकडे बोलू. संतांनी सांगितलं
Thank you.